नमस्कार, मी नैना नवले. विषय भूगोल, प्रकरण दुसरे, लोकसंख्या भाग 2, व्हिडिओ क्रमांक 4 आपल्यासमोर घेऊन आले आहे. व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण लोकसंख्येच्या घटकातील साक्षरता व शिक्षण, व्यावसायिक संरचना व लोकसंख्येतील ग्रामीण व शहरी रचना हा भाग पाहिला आहे. आता यापुढील लोकसंख्या भाग 2 मधील स्थलांतर हा घटक आज आपण पाहणार आहोत. स्थलांतर हा घटक अभ्यासताना आपल्या पाठ्यपुस्तकात काही घटना दिल्या आहेत. त्या घटनांचा अभ्यास करून त्यावरती जे प्रश्न विचारले आहेत किंवा दिले आहेत त्याची उत्तरे शोधायची आहेत. बघा, त्या ज्या घटना आहेत त्या घटना, त्यामध्ये पहिली घटना आहे, रामप्रसाद हा उत्तर भारतातील एका गावात लहानाचा मोठा झालेला आहे. मुंबईला असलेल्या त्याच्या काकाने त्याला मुंबईत नोकरी देतो असे सांगून मुंबईला बोलावून घेतले. म्हणजे याचं जे असेल ते बघा, स्पष्टीकरण बघायचं झालं तर त्याच्यामध्ये या घटनेतून काय दिसते, तर नोकरी निमित्त या रामप्रसादने जे काही स्थलांतर आहे ते स्थलांतर केलेले आहे. उत्तर भारतातील एका गावातून तो मुंबईला आला आहे. म्हणजेच हे स्थलांतर काय आहे, ऐच्छिक किंवा स्वेच्छेने केलेले स्थलांतर असलेले दिसून येते. आणि हे अंतर्गत स्थलांतर केले आहे, म्हणजे भारतात ते स्थलांतर आहे ते स्थलांतर असलेले आपल्याला दिसून येते. दुसरी घटना आहे ती बघा, रितिका हिने पुण्यातील एका नामवंत विद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 5 वर्षे झाली रितिका आता तिथेच स्थायिक झाली आहे. हेही स्थलांतर बघा नोकरीनिमित्त झालेले दिसून येते. हे स्थलांतर भारतातून पुणे या ठिकाणाहून अमेरिकेत केले आहे. हे स्थलांतर स्वेच्छेने केलेले आहे, म्हणजे शिक्षण आपण काय करतो, स्वेच्छेने घेतो, त्यामुळे हे स्वतःच्या इच्छेने तिने केलेले स्थलांतर आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर केले आहे, म्हणजे भारतातून ती अमेरिकेत गेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी तिने काय केले, आंतरराष्ट्रीय स्थलांतर केलेले आहे, म्हणजे बाहेरच्या देशात केलेले स्थलांतर असलेले दिसून येते. आता तिसरी घटना बघा, सहमतचा देश युद्धाच्या काळात लोटला गेल्यामुळे सुरक्षिततेसाठी तेथील नागरिकांना तो देश सोडून सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले. सहमत आणि तिच्या कुटुंबाने शेजारील देशात शरण घेतले आहे. याचं बघा स्पष्टीकरण, या ठिकाणी स्थलांतराचे कारण हे युद्ध आहे. एका देशातून दुसऱ्या देशात गेले आहेत, पण या ठिकाणी हे स्वेच्छेने नाही तर अनिच्छेने, म्हणजे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी ते स्थलांतर झालेले आहे. हे स्थलांतर आंतरराष्ट्रीय स्थलांतर असलेले दिसून येते. घटना चौथी बघा, बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे. दुष्काळामुळे शेतीत नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यांमुळे त्याने जमीन विकली. त्याने सहकुटुंब जवळचे शहर गाठले. आता तो शहरात काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. बघा, या स्थलांतराचे कारण काय आहे, दुष्काळ हे आहे, म्हणजे ही एक आपत्ती आहे त्या ठिकाणी नैसर्गिक, त्यामुळे हा दुष्काळ हे त्याचं कारण आहे. तो मराठवाड्यातील एका गावातून जवळच्या शहरात गेला आहे, म्हणजेच हे स्थलांतर अनिच्छेने झालेले आहे आणि हे अंतर्गत स्थलांतर असलेले दिसून येते. पाचवी घटना बघा, पिंपळवाडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला. म्हणजे हे स्थलांतराचे कारण शिक्षण हे आहे. तो पिंपळवाडीतून नाशिक शहरात गेला आहे. हे स्थलांतर स्वेच्छेने झाले आहे व ते अंतर्गत स्थलांतर असलेले दिसून येते. सहावी घटना आहे त्या ठिकाणी, सातारच्या सुरेखा आणि संदीप यांची कन्या लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली. या ठिकाणी हे स्थलांतराचे कारण या ठिकाणी काय आहे, विवाह आहे आणि सातारहून सोलापूरला त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि हे झालेलं स्थलांतर हे स्वेच्छेने झालेलं आहे आणि हे अंतर्गत स्थलांतर असलेले दिसून येते. आता या घटनांवरती आधारित काही प्रश्न दिले आहेत बघा त्याच्या खाली. त्या प्रश्नांमध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, वरील सर्व घटनांमध्ये
कोणते साम्य आहे? बघा आपण काय म्हटलं, स्थलांतराचा अभ्यास करत आहे म्हणजे वरील सर्व घटनांमध्ये काय आहे, स्थलांतर अंतर्गत असेल किंवा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असेल, परंतु या ठिकाणी काय स्थलांतर केलेले आहे म्हणजे स्थलांतर हे या ठिकाणी साम्य असलेले दिसून येते. दुसरं आहे बघा, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का आणि त्याचे कारण काय असावे? त्या ठिकाणी बघा, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे कारण प्रत्येक स्थलांतरामधील कारण भिन्न आहे, त्यामुळे घटनांमधील स्थानात फरक पडतो. नंतर तिसरा प्रश्न आहे, जुन्या आणि नवीन स्थानांमधील अंतरांप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा. या ठिकाणी बघा, जुन्या आणि नवीन म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही त्या ठिकाणी असणारं प्रदेशानुसार असेल किंवा त्या ठिकाणी असणारं आंतरराष्ट्रीय अंतर्गत स्थलांतरानुसार त्या ठिकाणी पहिलं जे येतोय त्या ठिकाणी क्रम 5व्या क्रमांकाचा जे आहे त्या ठिकाणी घटना ही 1 नंबरला येईल, 6व्या क्रमांकाची आहे ती 2 नंबरला येईल, 4थ्या क्रमांकाची आहे ती 3 नंबरला येईल, पहिल्या क्रमांकाची 4 नंबरला आणि दुसऱ्या क्रमांकाची 5 नंबरला आणि तिसऱ्या क्रमांकाची 6 नंबरला, याप्रमाणे घटनेचा क्रम या ठिकाणी लावता येईल. चौथा प्रश्न आहे बघा, आपले मूळ स्थान सोडून जाण्यामागच्या कारणांची यादी करा. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापासून ती जी काय त्या ठिकाणी स्थलांतर करण्याची जी काही कारणं असेल त्याची यादी तयार करायची. आपण कशामुळे त्या ठिकाणी स्थलांतर करत असतो? त्या ठिकाणी बघा, लोक हे त्या ठिकाणी नोकरी, युद्ध, शिक्षण, विवाह, पूर, ज्वालामुखी उद्रेक, दुष्काळ, भूकंप या कारणांमुळे त्या ठिकाणी काय होतं, मूळ जे स्थान आहे ते स्थान सोडून जाण्याचे कारण असू शकतात. त्या ठिकाणी 5वा प्रश्न आहे बघा, वरील कारणांचे स्वेच्छेने व अनिच्छेने असे वर्गीकरण करा. या ठिकाणी स्वेच्छेने जे असतील ते नोकरी, शिक्षण, विवाह हे जे असेल ते स्वेच्छेने झालेलं स्थलांतर असतं आणि अनिच्छेने होणारे स्थलांतर युद्ध, नैसर्गिक आपत्ती म्हणजे यामध्ये दुष्काळ, पूर, ज्वालामुखी उद्रेक, भूकंप यासारखे जे असतील त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, अनिच्छेने इच्छा नसताना जे ते स्थलांतर झालेलं दिसून येतं. 6वा प्रश्न आहे बघा, याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते त्याची यादी करा. म्हणजे त्या ठिकाणी बघा, या वरील कारणांशिवाय त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता, धार्मिक स्वातंत्र्य, शहराचे आकर्षण, वैद्यकीय सुविधा, राजकीय निर्णय इत्यादीमुळे त्या ठिकाणी काय होतं, स्थलांतर होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे ह्या ज्या घटना आहेत त्या घटनांवरती आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता या पुढील भाग आहे त्या ठिकाणी स्थलांतर म्हणजे काय ते आपण पाहायचं आहे. बघा, या ठिकाणी स्थलांतराची व्याख्या करत असताना व्यक्ती आणि व्यक्तीचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे एका राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात तेव्हा या हालचाली स्थलांतर असे म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणी स्थलांतर म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर किंवा जाणे म्हणजे याला आपण स्थलांतर म्हणू शकतो. त्या ठिकाणी हे स्थलांतर असतं ते पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते. म्हणजे आपण त्याचे नियोजन करून किंवा त्या ठिकाणी ते अचानक म्हणजे एखाद्या वेळेला आपण नोकरीला जायचं असेल तर नियोजन करू शकतो, परंतु अचानक जे काही नैसर्गिक आपत्ती येतात त्या ठिकाणी ते स्थलांतर हे अचानक होऊ शकतं. या ठिकाणी हे स्थलांतर आहे ते ऐच्छिक किंवा अनैच्छिक असते. ऐच्छिक म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेनं जे झालेलं असतं ते स्थलांतर म्हणजे ऐच्छिक स्थलांतर आणि अनैच्छिक स्थलांतर म्हणजे इच्छेच्या विरोध किंवा मनात नसताना जे स्थलांतर झालेलं असतं त्याला काय म्हटलं तर अनैच्छिक स्थलांतर असं म्हटलेलं दिसून येतं. तर सर्वसाधारणपणे स्थलांतरामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येत जे आहेत ते बदल झालेले दिसून येतात. म्हणजे स्थलांतरामुळे लोकसंख्येत जे होणारे बदल आहेत ते बदल त्याच्यामध्ये बघा, जर प्रदेशात लोक इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते आणि जर लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात गेले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या ही कमी होत असलेली दिसून येते. स्थलांतरामुळे मूळ प्रदेश म्हणजे देणारा प्रदेश व स्थलांतर झालेला प्रदेश म्हणजे घेणारा प्रदेश अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप व रचना यात बदल होतो. या प्रदेशांना निर्गमन प्रदेश म्हणजे प्रदेशातून बाहेर होणारी हालचाल
आणि आगमन प्रदेश म्हणजे प्रदेशाकडे होणारी हालचाल असेही म्हटलेले दिसून येते. आता या पुढील भाग आहे स्थलांतराचे वर्गीकरण. स्थलांतराच्या वर्गीकरणामध्ये बघा जे चार आहेत ते चार म्हणजे प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्दिष्टानुसार, अंतरानुसार या ठिकाणी स्थलांतर केलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये स्थलांतराच्या वर्गीकरणामध्ये पहिलं आहे प्रदेशानुसार वर्गीकरण. त्याचे दोन जे भाग आहेत ते भाग किंवा दोन प्रकार पडतात, अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर. कालावधीनुसार वर्गीकरणामध्ये अल्पकालीन स्थलांतर आणि दीर्घकालीन स्थलांतर. उद्दिष्टानुसार वर्गीकरणामध्ये आर्थिक स्थलांतर, सामाजिक स्थलांतर. आणि चौथा आहे अंतरानुसार वर्गीकरणामध्ये दीर्घ अंतराचे स्थलांतर आणि कमी अंतराचे स्थलांतर. कमी अंतराच्या स्थलांतरामध्ये आणखी चार प्रकार पडतात, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण ते नागरी स्थलांतर, नागरी ते नागरी स्थलांतर आणि नागरी ते ग्रामीण स्थलांतर. अशा प्रकारचे जे वर्गीकरण केलेलं आहे तुम्हाला आत्ता 12वीला अभ्यासाला प्रदेशानुसार वर्गीकरण आणि कालावधीनुसार वर्गीकरण हे दोन अभ्यासाला असलेले दिसून येतात. त्यातील पहिलं आहे प्रदेशानुसार वर्गीकरण. प्रदेशानुसार होणारे स्थलांतर हे स्थलांतराचा बदलणारा कल दर्शवते. ज्या ठिकाणाहून लोक स्थलांतरित होतात व ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात या दृष्टीने प्रदेशाला महत्त्व दिलेले दिसून येते. उदाहरणार्थ कमी विकसित प्रदेशाकडून जास्त विकसित प्रदेशाकडे होणारे स्थलांतर, राजनैतिक व आर्थिक घटक, समाजातील शिक्षणाची पातळी व सुविधांची उपलब्धता हे घटक स्थलांतरावर करणाऱ्या लोकांच्या निर्णयावरती परिणाम करतात. या प्रदेशानुसार स्थलांतराचे दोन जे प्रकार आहेत ते प्रकार पडतात. त्या ठिकाणी अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर किंवा त्यालाच आंतरराष्ट्रीय स्थलांतर असं म्हटलं जातं. अंतर्गत स्थलांतर याच्यामध्ये बघा हे जे स्थलांतर आहे ते स्थलांतर देशातल्या देशात स्थलांतर होते, त्याला अंतर्गत स्थलांतर असे म्हणतात. म्हणजेच आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच लोक स्थलांतर करतात. लोक देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर केले जाते. अंतर्गत स्थलांतर हे नोकरी, धंदा, व्यापाराच्या आर्थिक नफ्यासाठी किंवा शिक्षणासाठीही केले जाते. उदाहरणार्थ भारतातील इतर राज्यातून मुंबईला झालेले स्थलांतर. नंतर दुसरा प्रकार त्याला बाह्य स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर. या ठिकाणी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात, त्याला बाह्य स्थलांतर असं म्हणतात. यालाच आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतर असेही म्हणतो. बाह्य स्थलांतर हे कायदे, नियम, शासकीय परवानगीने केलेले स्थलांतर असते. हे स्थलांतर उच्च शिक्षण प्राप्तीसाठी किंवा तज्ञ कुशल लोकांचे जास्त प्रमाणात होत असलेले दिसून येते. उदाहरणार्थ भारतातून उच्च शिक्षणासाठी किंवा त्या ठिकाणी नोकरीसाठी परदेशी जाणं हे जे काय आहे ते प्रदेशानुसार वर्गीकरणामध्ये अंतर्गत स्थलांतर व बाह्य स्थलांतर येत असलेले दिसून येते. या पुढील जे आहे ते कालावधीनुसार जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण केलेले दिसून येतं. अशा प्रकारे या ठिकाणी बघा हे वर्गीकरण कालावधीनुसार जे वर्गीकरण केलं जातं ते वास्तव्याच्या कालावधीवरून अवलंबून असलेलं दिसून येतं. याच्यामध्ये कालावधीनुसार स्थलांतराचे अल्पकालीन किंवा अल्प कालावधीचे स्थलांतर व दीर्घकालीन किंवा दीर्घ कालावधीचे स्थलांतर असे दोन प्रकार पडलेले दिसून येतात. त्यात पहिला आहे अल्पकालीन किंवा अल्प कालावधीचे स्थलांतर. याच्यामध्ये बघा अल्पकालीन स्थलांतर दैनिक ठराविक कालावधीसाठी ऋतूनुसार हंगामीही असू शकते. याच्यामध्ये बघा दैनिक ठराविक कालावधीसाठी स्थलांतर किंवा ऋतूनुसार स्थलांतर किंवा हंगामी स्थलांतर याची जी उदाहरणे आहेत उदाहरण बघा. लोक दररोज आपल्या घरापासून कामाच्या ठिकाणी जातात, याला दैनिक स्थलांतर असे म्हणतात. नंतर लोक सुट्टीच्या दिवशी थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जातात, त्याला ठराविक कालावधीसाठी होणारे स्थलांतर असे म्हणतात. नंतर पर्यटक, व्यावसायिक ऋतूनुसार विविध ठिकाणी जात असतात. तसेच भटक्या पशुपालक जमाती गुराच्या चाऱ्यांच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, याला ऋतूनुसार स्थलांतर असे म्हणतात. हंगामी स्थलांतर महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात
अधिक मजुरांची गरज असते. अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतातील काम संपते तेव्हा हे ऊस तोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचे उदाहरण आहे. म्हणजेच वरील सर्व उदाहरणे पाहिले तर ती अल्पकालीन स्थलांतराचे असलेले दिसून येतात. यामध्ये हे लोक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची लोकसंख्या काही कालावधीपुरती वाढते व जिथून लोक बाहेर पडतात त्या ठिकाणची लोकसंख्या काही कालावधीसाठी कमी झालेली दिसून येते. दुसरा कालावधीनुसार वर्गीकरणामध्ये दीर्घकालीन स्थलांतर हा प्रकार येतो. बघा, दीर्घकालीन स्थलांतरात लोक राहते ठिकाण दीर्घ काळासाठी सोडून किंवा आपल्या निवासात बदल करून नवीन ठिकाणी दीर्घ काळासाठी किंवा कायमस्वरूपी स्थलांतर करतात. ते लोक परत येतील याची खात्री नसते. ते लोक परत आले तरी थोड्या दिवसांसाठी सुट्टीमध्ये येतात. उदाहरणार्थ पाहिलं, भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने व ग्रेट ब्रिटन या देशात स्थलांतरित झाले आहेत व तेथे स्थायिक झाले आहेत. याच पद्धतीने काही लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात व तेथे स्थायिक होतात. उदाहरणार्थ, रोजगाराच्या शोधात अनेक लोक मुंबईकडे स्थलांतर करत असलेले दिसून येतात. वरील दोन्ही उदाहरणांमध्ये जर स्थलांतरित झालेली व्यक्ती बराच कालावधीनंतर आपल्या मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते आणि जर ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायमचे स्थलांतर होते. यापुढील तिसरा स्थलांतराचा प्रकार आहे उद्दिष्टानुसार वर्गीकरण. उद्दिष्टानुसार स्थलांतर आहे ते स्थलांतराचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये स्थलांतर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्थलांतरामागे काहीतरी हेतू किंवा उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. परंतु हे स्थलांतर कधी ऐच्छिक असते तर कधी सक्तीचे असू शकते. या उद्दिष्टानुसार जे काही वर्गीकरण केलेलं आहे स्थलांतराचं त्याच्यात दोन प्रकार पडले जातात: आर्थिक स्थलांतर आणि सामाजिक स्थलांतर. आर्थिक स्थलांतराचा निर्णय हा व्यक्तिगत असतो. यात व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी आर्थिक उपलब्धी कमी प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणाहून व्यक्ती आर्थिक उपलब्धीसाठी विकसित प्रदेशात स्थलांतर करतात. या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विकसित प्रदेशाचे आकर्षण निर्माण होते. आकर्षक वेतनाच्या नोकऱ्या मिळणाऱ्या प्रदेशात लोक स्थलांतरित होत असलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेश, बिहार, केरळमधून मुंबईला होणारे स्थलांतर म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जे लोक आहेत ते लोक स्थलांतर करत असलेले दिसून येतात. त्यांचं उद्दिष्ट हे आर्थिक प्राप्ती करणे हे असलेलं दिसून येतं. त्यातीलच दुसरा प्रकार आहे सामाजिक स्थलांतर. या ठिकाणी बऱ्याचदा हे स्थलांतर सक्तीचे स्थलांतर असते. यात मुख्यत्वे प्रदेशातील राजकीय अस्थिरता, वंश, धर्म, जात यांच्यातील वाद, युद्ध इत्यादी कारणे कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, हिंदुस्थानच्या फाळणी वेळेस आपल्या मूळ प्रदेश सोडून लोकांनी स्थलांतर केले. तसेच भारतात विवाहामुळे स्त्रियांचे स्थलांतर आपल्या पतीचे घरी होत असलेले दिसून येतात. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून हे काही स्थलांतर आहे ते स्थलांतर झालेलं दिसून येतं. आता या ठिकाणी स्थलांतराच्या वर्गीकरणातील चौथा त्या ठिकाणी प्रकार आहे किंवा चौथं वर्गीकरण आहे अंतरानुसार होणारे स्थलांतर. त्या ठिकाणी प्रवासी किती अंतरावर स्थलांतर करतात यावरून त्याचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे कमी अंतराचे स्थलांतर आणि दुसरा आहे दीर्घ अंतराचे स्थलांतर. या ठिकाणी कमी अंतराच्या स्थलांतरामध्ये त्या ठिकाणी हे स्थलांतर आपल्या देशाच्या सीमेच्या आतच केले जाते. या स्थलांतराच्या प्रदेशानुसार त्याचे 4 प्रकार पाडलेले दिसून येतात. त्यातली पहिला आहे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. यामध्ये प्राथमिक व्यवसाय करणारे लोक एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात स्थलांतर करतात. म्हणजे प्राथमिक व्यवसाय ग्रामीण भागात करतो ते लोक हे
ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर करत असलेले दिसून येतात. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादन क्षेत्रात आजूबाजूच्या दुष्काळग्रस्त प्रदेशातील लोक स्थलांतरित होतात. हे झालं ग्रामीण ते ग्रामीण असणारे जे काय असेल ते विश्लेषण. दुसरा प्रकार आहे त्यातला बघा, ग्रामीण ते नागरी स्थलांतर. शहरी भागातील उपलब्ध रोजगार, उच्च राहणीमान दर्जा, आधुनिक सेवा व सुविधांची उपलब्धता यामुळे ग्रामीण भागातून लोक शहरी भागात स्थलांतर करतात. उदाहरणार्थ कोकणातून मुंबईला होणारे स्थलांतर. तिसरा आहे त्या ठिकाणी कमी अंतराच्या स्थलांतरातील प्रकार, नागरी ते नागरी स्थलांतर. जगातील दाट शहरीकरण असणाऱ्या प्रदेशात अशा प्रकारचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. लहान शहरातून मोठ्या शहराकडे, मोठ्या शहरातून दुसऱ्या मोठ्या शहराकडे अशा प्रकारचे स्थलांतर होत असलेले दिसून येते. उदाहरणार्थ औरंगाबाद, नाशिक शहरातून मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद या ठिकाणी होणारे स्थलांतर हे नागरी ते नागरी स्थलांतर असलेलं दिसून येतं. नंतर त्यापुढील आहे नागरी ते ग्रामीण स्थलांतर. या ठिकाणी नागरी ते ग्रामीण स्थलांतराच्या प्रकाराचे स्थलांतर अल्प प्रमाणात होते. म्हणजे नागरी ते ग्रामीण म्हणजे नागरी भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांचे स्थलांतर हे कमी प्रमाणात होत असलेले दिसून येतात. जगातील विकसित राष्ट्रात जेथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे अशा ठिकाणी वाढती लोकसंख्या व उद्योगामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ प्रदूषण, जागेच्या समस्या, वाहतूक कोंडी, वाढती बेकारी, गुन्हेगारी इत्यादीमुळे लोक शांत जीवन जगण्यासाठी अशा प्रकारचे स्थलांतर करतात. तसेच नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले लोक सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी येऊन राहतात. हे झाले कमी अंतराच्या स्थलांतराचे प्रकार. आणि अंतरानुसार वर्गीकरणामधले दुसरा प्रकार आहे दीर्घ अंतराचे स्थलांतर. या ठिकाणी दीर्घ अंतराच्या स्थलांतरात आपल्या देशाच्या सीमेपलीकडे जे काही स्थलांतर आहे ते स्थलांतर झालेले दिसून येते. म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात हे स्थलांतर होत असलेले दिसून येते. विकसनशील देशातील लोक विकसित देशात असे स्थलांतर करतात. कालानुरूप या प्रकारच्या स्थलांतराचा उद्देश बदलत गेलेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी हे जे स्थलांतर आहे ते आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतर असं म्हणू शकतो. या ठिकाणी जे काय आहेत ते आपण स्थलांतराचे जे प्रकार आहेत ते प्रकार आज आपण अभ्यासले आहे. तर त्यानुसार तुम्हाला पहिले 2 जे आहेत ते त्या ठिकाणी 12वीच्या अभ्यासक्रमात असलेले दिसून येतात. थँक्यू.